नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस दूरदर्शनच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे अतिलठ्ठपणा कमी करण्यासाठी असणारे प्रभावी उपचार. अतिलठ्ठपणाच्या बरोबरीनेच आपल्याला माहिती आहे मधुमेह किंवा डायबिटीस भारतामधील क्रमांक 1 चा आजार होत चाललेला आहे. 2020 साली भारत मधुमेहाची राजधानी बनणार ही काही स्वागतार्ह गोष्ट नाहीये. मधुमेहासाठी आज अनेकविध उपचार उपलब्ध आहेत, पण खास करून अतिलठ्ठ लोकांमधील जो मधुमेह आहे हा एका शस्त्रक्रियेने आपल्याला बरा करता येऊ शकतो. आणि ह्या व्यतिरिक्त अतिलठ्ठपणासारखा जो आजार आहे ज्याची ट्रीटमेंट किंवा ज्याचे उपचार करणं आज आवश्यक बनलेलं आहे, कारण अतिलठ्ठपणामुळे ब्लड प्रेशर, हृदयविकार, स्लीप ॲपनिया म्हणजे रात्री कधी कधी आपल्याला दम लागून उठावं लागणं किंवा घोरण्याचा आजार ज्याला म्हटलं जातं, ह्याच्या व्यतिरिक्त सांध्यांचे आजार किंवा स्त्रियांमध्ये खास करून आज इनफर्टिलिटी किंवा वंध्यत्वाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि ह्याचं एकमेव कारण अतिलठ्ठपणा हे ठरू शकतं. अतिलठ्ठपणामध्ये विविध कारणं सांगितली जातात, बदललेली जीवनशैली आहे किंवा अनेकविध प्रकारची कारणं आहेत आणि आज त्याच्यावरती अनेकविध प्रकारचे उपचारही उपलब्ध आहेत आणि या सर्व गोष्टींचा ओहापोहाच्या कार्यक्रमात करणार आहोत. कारण अतिलठ्ठपणावरची उपचारांवरती अनेक गैरसमज आज समाजात आपल्याला प्रचलित दिसतात आणि ह्या सर्व गैरसमजांचं निराकरण आपण आजच्या कार्यक्रमाद्वारे करणार आहोत. आणि अर्थातच या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सहभागी झालेले डॉक्टर शशांक शाह यांची मी आता ओळख करून देतो. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर शशांक शाह हे सुप्रसिद्ध असे लॅप्रोस्कोपिक आणि बेरियाट्रिक सर्जन आहेत. ह्यांना ओबेसिटी सर्जन असं सुद्धा संबोधलं जातं, म्हणजे अतिलठ्ठपणा आणि मधुमेहावरती उपचार करणारे शल्यचिकित्सक. डॉक्टर शशांक शाह यांनी लॅप्रो ओबेसो सेंटरची स्थापना केलेली आहे रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी आणि जे अमेरिकन सोसायटी ऑफ बेरियाट्रिक सर्जरी या संस्थेने इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट संस्थांपैकी एक असे सर्टिफिकेट देऊन त्याला सन्मानित केलेलं आहे. डॉक्टर शशांक शाह लॅप्रो ओबेसो सेंटरचे संस्थापक असून लॅप्रोस्कोपिक ओबेसिटी आणि मेटाबॉलिक सर्जन म्हणून प्रख्यात आहेत आणि सध्या ते रुबी हॉल क्लिनिक जे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमवरील पॅनल हॉस्पिटल आहे, CGHS हॉस्पिटल आहे या ठिकाणी. ह्याशिवाय पुणे हॉस्पिटल पुण्यामधील जे CGHS हॉस्पिटल आहे आणि ह्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये सुद्धा डॉक्टर हिरानंदानी हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत. यामध्ये रुबी हॉल क्लिनिक आणि हिरानंदानी हॉस्पिटल या ठिकाणी ते हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणजे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ह्याशिवाय लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये डायबिटीस सर्जरीसाठी आणि IIT इनोव्हेशन अवॉर्ड असे त्यांनी अनेक ह्या ठिकाणी सन्मान प्राप्त केलेले आहेत. सध्या स्लीव्ह गॅस्ट्रोक्टोमी ही जी पॉप्युलर शस्त्रक्रिया आहे ओबेसिटीसाठी ती भारतात सर्वप्रथम सुरू करण्याचा मान हा डॉक्टर शशांक शाह यांना जातो आणि ते इंटरनॅशनल बेरियाट्रिक क्लबचे चेअरमन आहेत. ह्याशिवाय इंटरनॅशनल बेरियाट्रिक क्लबशिवाय ओबेसिटी सर्जरी सोसायटीचेही ते सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत आणि लठ्ठपणा आणि टाईप 2 डायबिटीसच्या संशोधनासाठी आणि शस्त्रक्रियांसाठी जगप्रसिद्ध असून विविध जागतिक परिषदांमध्ये त्यांना निमंत्रित केले जाते, त्यांनी सहभाग घेतलेला आहे. डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून दिल्यानंतर प्रेक्षकांसाठी निवेदन, प्रेक्षकांनी आपले प्रश्न विचारताना आपल्या टीव्हीचा आवाज कमी ठेवा. आपले प्रश्न हे कमी वेळात आणि नेमक्या शब्दात विचारा आणि प्रश्न विचारण्यासाठी जे फोन नंबर्स आहेत ते पुढील प्रमाणे आहेत, प्रेक्षकांनी नीट टिपून घ्या. 24908050 24908050 हा पहिला नंबर आहे. मुंबईतील लोकांसाठी अजून एक नंबर आहे 24988050 24988050. हे दोन्ही नंबर्स मुंबईमधून आपण डायरेक्ट कॉल करू शकता, पण मुंबई बाहेरून जेव्हा आपल्याला फोन करायचा आहे तेव्हा STD कोड 022 किंवा 022 हा STD कोड लावायला आपण विसरू नका. तर आपण कार्यक्रमाकडे एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे जो आपण करत आहोत अतिलठ्ठपणाविषयीचे आणि मधुमेह कमी करण्यासाठीचे असणारे उपचार. पण सर्वप्रथम सर अतिलठ्ठपणा विषयी आम्हाला थोडंसं सांगा, कारण ही एक वेग टर्म आहे. कशा रीतीने आपण निश्चित ठरवू शकतो की एखादा माणूस ओबेस आहे, काय सांगता येईल? अतिलठ्ठपणा म्हणजे शरीरामधलं फॅटचं किंवा मेदाचं प्रमाण हे जास्त आहे आणि ते अनावश्यक ठिकाणी जमलेलं आहे. सर्वसाधारणपणे याला बॉडी मास इंडेक्स किंवा उंचीप्रमाणे माणसाचं वजन किती असावं याच्याप्रमाणे ते मोजलं जातं. सर्व लोक सर्वसाधारणपणे हे दिसण्यावरती त्याचं कन्क्लुजन करतात. म्हणजे एखादा माणूस आकाराने जर मोठा दिसत असेल तर तो अतिलठ्ठ आहे असं समजलं जातं. पण पोटामध्ये सुद्धा जर फॅट जास्त असेल किंवा एखाद्याचं पोट सुद्धा खूप मोठं असेल तर त्याला त्या मेदामुळे खूप आजार होतात आणि त्याला सुद्धा अतिलठ्ठपणा असंच म्हणतात. हे आपण आता एक 2-3 चित्रारूपे मी तुम्हाला दाखवतो की अतिलठ्ठपणा म्हणजे काय आहे. येस, आपण इथे लॅपटॉपवरती बघूया अतिलठ्ठपणाविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं जातं. एक फोटो बघणार आहोत आपण जो ह्या ठिकाणी हेवीएस्ट ब्रिटिश म्हणता येईल, म्हणजे लंडन मधला सगळ्यात जाड माणूस 310 किलो वजन, अशक्य वाटतं. हा म्हणजे दिसायलाच एकदम अतिलठ्ठ दिसतो. हा एक दुसरा मुलगा आहे, हा पण अतिलठ्ठ दिसतो. पण
तुम्ही जर या चित्रामध्ये बघाल तर हा माणूस अत्यंत लठ्ठ दिसतो आणि हा माणूस तेवढा लठ्ठ दिसत नाही, पण याच्या पोटात मधल्या जमलेल्या मेदामुळे याला डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज असे खूप विकार झालेले आहेत आणि या माणसाला काहीच विकार झालेले नाहीत. त्यामुळे या दोघांमध्ये जर अतिलठ्ठ कोण आहे किंवा ज्याला लठ्ठपणामुळे जास्त सिरियस आजार झालेत आणि जास्त ट्रीटमेंटची गरज आहे असं म्हणाल तर हा आहे. म्हणजे लठ्ठपणा हा फक्त दिसण्यावर नसतो, त्याचे शरीरावरती काय इफेक्ट्स होतात, दुष्परिणाम होतात त्याच्यावरती हे अवलंबून आहे आणि त्याला अतिलठ्ठपणा म्हणतात. भारतामध्ये जास्त करून आपल्याला सेंट्रल ओबेसिटी दिसते, म्हणजे पोट खूप वाढलेलं असतं रुग्णांचं आणि त्याने जर का अशा प्रकारची कॉम्प्लिकेशन असतील जे आपण आता उदाहरणार्थ बघितलं की मधुमेह, ब्लड प्रेशर किंवा हृदयविकारासारखी आणि त्याच्या बरोबरीने इतरही कॉम्प्लिकेशन्स, तर जरूर आपल्याला त्याचा विचार करायला हवा. कारण ह्या सर्व रोगांचं मूळ कारण जर का अतिलठ्ठपणा जर का आपण दूर केला तर आपल्याला अनेकविध आजारांपासून कायमची मुक्तता मिळू शकते. आणि ह्यासाठीच आजचा कार्यक्रम आहे आपला की आपण ह्याविषयी जाणून घेणार आहोत. काय काय साधारणपणे लठ्ठपणाचे दुष्परिणाम आपल्याला दिसतात? लठ्ठपणामुळे ॲक्च्युली शरीराच्या सर्व भागांमध्ये दुष्परिणाम होतात. सर्वप्रथम आपण काही अनकॉमन गोष्टी बघू, म्हणजे मेंदूपासून सुरुवात करू. आता लठ्ठपणामुळे मेंदूवरती काही परिणाम होतात असं वाटत नाही, पण लठ्ठपणामुळे मेंदूवर परिणाम होतात. लठ्ठपणामुळे डिप्रेशन येऊ शकतं. डिमेन्शिया असं म्हणतात की ज्याच्यामुळे माणसाची मेमरी कमी होते, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. हे स्लीप ॲपन्यासारख्या आजारामुळे, मेंदूमधलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळे किंवा उत्साह कमी होणे, विसरभोळेपणा होणे, चिडचिड होणे हे सुद्धा लठ्ठपणाचे इफेक्ट्स असतात. आपण जर मेंदूवरून नंतर खाली उतरलो तर फुफ्फुसांकडे जर बघितलं तर फुफ्फुसांमध्ये खूप आजार होऊ शकतात. दम्याच्या विकाराची वाढ होऊ शकते, दम लागू शकतो, इन्फेक्शन सहज होऊ शकतं. पोटाकडे बघाल तर लिव्हरमध्ये फॅट जमून फॅटी लिव्हर डिसीज होऊ शकतो, पॅन्क्रियाजमध्ये फॅट जमू शकतं, टाईप 2 डायबिटीस होऊ शकतो, आतड्यांचे आजार होऊ शकतात. पोटामध्ये मेदाचं प्रमाण खूप वाढल्यामुळे पोटाच्या पिशवीचा आकार लिमिटेड असतो. त्याच्यामध्ये खूप दाबून भरल्यामुळे पोटामधलं प्रेशर वाढून रिफ्लक्स डिसीज म्हणजे अन्नवरती उसळणे, छातीत जळजळ होणे हाही आजार होऊ शकतो. आणि त्याचबरोबर हेच प्रेशर लघवीच्या पिशवीवर वाढल्यामुळे विशेषतः स्त्रियांमध्ये इनकॉन्टिनन्स किंवा युरिन कंट्रोल न होणे असं होऊ शकतं. याच्यामुळे हाडं ठिसूळ होऊ शकतात, हाडामधलं कॅल्शियम कमी होऊ शकतं आणि त्याचबरोबर एवढं सगळं वजन त्या हाडांवर पडल्यामुळे जॉईंट्स खराब होऊन त्याला ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणू शकतं. सांधेदुखी होऊ शकते, पायावर सूज होऊ शकते आणि जवळजवळ शरीरातल्या कुठल्याही भागाला आजार होऊ शकतो. खरं हा एकच आजार आहे, हा सर्व आजारांचं मूळ कारण आहे आणि म्हणून त्या मूळ कारणाला तेवढं महत्त्व देऊन ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. येस, आपण ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली आम्हाला की ह्या सर्व आजारांचं मूळ कारण अतिलठ्ठपणा किंवा ओबेसिटी आणि ओबेसिटीची ट्रीटमेंट करणं आज गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला काही फोटोज कॉम्प्लिकेशन्सचे दाखवता येतील का सर? हा एक महत्त्वाचा आजार आहे, घोरण्याचा आजार, काय सांगता येईल याविषयी? या माणसाच्या मानेपाशी बघाल तर त्याच्या श्वासनलिकेच्या आजूबाजूला खूप मेद जमा झालेला आहे. पोटामध्ये खूप मेद जमा झाल्यामुळे फुफ्फुस पण दाबलं गेलेलं आहे आणि त्याला खूप जास्त घोरण्याचा आजार आहे. घोरण्याचा आजार असल्यामुळे शरीरामध्ये खूप कार्बन डायऑक्साईड जाऊन त्याचं ब्लड प्रेशरवर परिणाम होऊन त्याला ब्लड प्रेशरसाठी 5 गोळ्या घ्याव्या लागतात आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळे रक्तपुरवठा कमी होण्याचाही आजार होतो. परंतु त्याला ट्रीटमेंटनंतर तुम्ही बघू शकता त्याचे सर्व आजार गेलेले आहेत आणि ब्लड प्रेशर नॉर्मल झालेलं आहे. इथे तुम्ही एक बघू शकता की ह्या तरुणी एकदम नॉर्मल असलेल्या, परंतु जसं वय वाढत गेलं आणि मेदाचं प्रमाण वाढत गेलं तसं बघाल तर त्यांचे दोन्ही गुडघे हे वाकडे झालेले आहेत. त्यांना वजन कमी पडून कॅल्शियममुळे हे दोन्ही गुडघे वाकडे होऊन जवळजवळ बदलण्याची वेळ आली आहे, परंतु ट्रीटमेंटनंतर त्या परत पूर्ण बदललेल्या आहेत. तुम्ही बघू शकता की मानेपासून वरपर्यंत सगळीकडून त्यांचं मेदाचं प्रमाण कमी झालेलं आहे. या अजून एक स्त्री आहेत, तुम्ही बघाल की यांचे सर्व सांधे हे वाकडे झालेले आहेत, वजनामुळे ते वाकडे झालेले आहेत आणि त्यांना आजार पण झालेला आहे. आता 4 सांधे बदलणं तर शक्य नाही, म्हणून त्यांना वजन कमी करायला सांगितलं, पण चालताच येत नाही, व्यायामच करता येत नाही, तर वजन कसं कमी होणार? आणि एका ठिकाणी बसल्यावरती भूकही आवरत नाही. त्यांचंच तुम्ही हे बघू शकता की त्याच्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती हसू दिसत आहे की सर्व सांधे बरे झाले, दुखणं बरं झालं आणि असे खूप असू शकतात. असाच एक तरुण मुलगा आहे, तुम्ही बघू शकता त्याच्या पायावरती व्हेरिकोज वेन्स किंवा पायाच्या नसा गोठलेल्या आहेत, पायाला सूज आलेली आहे आणि सगळं मेदाचं प्रमाण शरीरामध्ये सर्व ठिकाणी झालेलं आहे. ह्याच्यावर मेंदूवरती परिणाम झालेला आहे, मेमरी कमी आहे, लक्षात राहत नाही, चिडचिडपणा येतो आणि सारखं झोपलेला असतो. त्यामुळे त्याचं
पूर्ण आयुष्य खराब झालेलं आहे आणि तोच माणूस आता दिवसात 18 तास काम करू शकतो, जागा असू शकतो, पायावरची सूज पण ओसरलेली आहे आणि त्याच्यामध्ये रक्ताची गाठ होऊन ती हृदयात जाण्याचा धोका सुद्धा त्याचा कमी झालेला आहे. सो हे आपण बघितले आता वेगवेगळ्या प्रकारची कॉम्प्लिकेशन्स असणारे रुग्ण पण त्यांना एक जीवनदान मिळालेलं बेरिएट्रिक सर्जरीमुळे किंवा ओबेसिटी सर्जरीमुळे. सर आपण बघतो बऱ्याचदा की अनेक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची लोक आपण बघतो समाजामध्ये की काही लोक कमी खाऊन सुद्धा त्यांना लठ्ठपणा येत असतो किंवा खूप डाएट करतात तरी सुद्धा वजन कमी होत नाही आणि काही लोक अतिशय बारीक असतात, खूप खाण्याचं त्यांचं सुरू असतं पण त्यांचं वजन वाढत नाही. ह्याच्या मागे नक्की काय कारण आहे? हा ॲक्च्युली सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण कुठलाही माणूस लठ्ठ असेल तर लगेच त्याच्या प्लेटकडे बघतो की तो किती खातो, काय खातो. पण त्याचबरोबर खूप बारीक लोक असतात जे खूप खाऊन वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असतात पण वजन वाढत नाही. आणि या सगळ्याला आपण म्हणतो की त्यांचं मेटाबॉलिझममध्ये फरक आहे, त्यांचा BMR किंवा बेझल मेटाबॉलिक रेटमध्ये फरक आहे. पण हा मेटाबॉलिझम म्हणजे एक्झॅक्टली काय हे सर्वांनाच समजतं असं नाही. मेटाबॉलिझम हे अत्यंत कॉम्प्लेक्स आहे की ते जेनेटिक पासून माणसाच्या शरीरयष्टीवरती, त्याच्या फॅमिलीवरती, त्याच्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींवरती, त्याच्या जठरावरती, त्याच्या आतड्यांवरती, या सर्वांवरती अवलंबून असतं. आपण कायम कुठल्याही माणसाच्या तोंडाला कुलूप लावायचा प्रयत्न करतो पण खूप माणसं हे खूप खाऊन सुद्धा त्यांचं वजन वाढत नाही. म्हणजे या खाण्याचा कुठेतरी जठर आणि आतड्यांशी संबंध आहे. बरोबर. आणि आपलं जठर, आपली आतडी ही कायम आपल्या मेंदूशी बोलत असतात, ज्याला आपण मन म्हणतो. म्हणजे भूक लागण्याची संवेदना ही जठरामधून तयार झालेला कुठला तरी स्त्राव हा मेंदूकडे गेल्यामुळे तयार होते आणि मग माणसाला भूक लागते. पोट भरल्याचं समाधान होण्यासाठी आपलं अन्न हे कुठल्या तरी आतड्याच्या विशिष्ट भागाला पोहोचल्यावर तिथून काही स्त्राव तयार होतात, ते मेंदूकडे जातात आणि मग पोट भरलं असं माणसाला संवेदना येते. तेव्हा हे आपण जे मनावर कंट्रोल नाही किंवा खूप भूक लागली असं म्हणतो, तो ॲक्च्युली मेटाबॉलिझमचा असा एक भाग आहे की आपलं जठर आणि इंटेस्टाईन्स हे मेंदूला काही संवेदना पाठवत असतात. ओके. त्यामुळे हे जे आहे जठर किंवा इंटेस्टाईन्सच्या मेंदूला संवेदना पाठवतात आणि या संवेदनांमुळे आपल्याला भूक लागणं किंवा पोट भरल्याची भावना निर्माण होणं, ह्या संवेदना आपल्याला किंवा ह्या मनापासून आपल्यापर्यंत पोहोचतात. अर्थातच ह्याच्या मागे जसं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की एक मेटाबॉलिक प्रक्रिया आहे किंवा एक मेटाबॉलिझम आहे, ज्याला चयापचय प्रक्रिया आपण म्हणू शकतो. आणि ही जर का चयापचय प्रक्रिया जर का बिघडलेली असेल तर अर्थातच अतिलठ्ठपणाला ते निमंत्रण ठरू शकतं. पण अर्थातच मेटाबॉलिक रेट किंवा चयापचय प्रक्रिया नक्की काय आहे आपण एका फिगरद्वारे किंवा एका आपण आकृतीद्वारे जाणून घेऊया. काय सांगता येईल सर? या ठिकाणी बघूया लॅपटॉपवरती आपण. ही आपली आतड्याची रचना किंवा पचन संस्था आहे. तोंडामधून अन्ननलिकेमधून असं येऊन या जठरामध्ये जातं. जठरामध्ये अन्न जमत जमत जसं ते जठराच्या गोलाकाराला चिकटतं तेव्हा या गोलाकारामधून एक मेंदूकडे एक स्त्राव जातो, ज्याच्यामुळे ग्रेलिन नावाच्या हॉर्मोनमुळे मेंदूला पोट भरल्याचं संवेदना येते. पण जर एखादा माणूस डाएटवर असेल किंवा कमी खाल्लं तर हे अन्न पोहोचत नाही. या जठराचा आकार किंवा रचना ह्या सर्व प्रत्येक माणसांमध्ये वेगळ्या असतात आणि त्यामुळे हा जर जठराचा आकार आडवा असेल तर अन्न लवकर टेकतं, जर उभा असेल तर लवकर टेकत नाही. त्यामुळे किती अन्न खाल्ल्यावरती पोट भरले की संवेदना येईल हे प्रत्येकामध्ये वेगळं असतं. त्याच्यानंतर हे अन्न लहान आतड्यामधून येऊन या इथल्या आतड्यामध्ये जाऊन त्याची पचनक्रिया सुरू होते. बरोबर. हे जठर, हे लहान आतडं, इथे तुम्ही बघू शकता की लिव्हरमधून पाचकरस येतात, पॅनक्रियाजमधून पाचकरस येतात आणि त्याचं इथं मिश्रण होऊन अन्नाची पचनाला सुरुवात होते. बरोबर. अन्नाचं शोषण हे सगळं लहान आतड्यात होतं. लहान आतड्याची लांबी ही प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळी असते आणि ज्याच्यामध्ये लांबी जास्त असते त्याच्यामध्ये कमी खाल्लेलं अन्नसुद्धा पूर्ण शोषून घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये मेदाचं प्रमाण वाढतं. याच्यामध्ये आतड्यामध्ये अन्न जाण्याचा स्पीड सुद्धा प्रत्येकाचा वेगळा असतो आणि जर अन्न हे जर या आतड्यामधून सावकाश गेलं तर जास्त अन्न शोषलं जातं आणि जर जोरात गेलं तर कमी अन्न शोषलं जातं. तर हा एक माणसाच्या हातात नसलेला पचनक्रियेचा भाग आहे, ज्याला आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणतो, ज्याच्यामुळे हा लठ्ठपणा या आजारांना येतो. ओके. हे आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने लठ्ठपणा ह्या आपल्याला येऊ शकतो.
महत्वाचा भाग ह्याच्यामध्ये हा आहे की मेटाबॉलिक रेट किंवा चयापचय प्रक्रिया ज्याच्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत ही अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे आपल्या वजन किंवा आपल्या शरीराचा जाडेपणा ठरवण्यासाठी. अर्थातच याविषयी आपण चर्चा सुरू ठेवूया. पण पहिला फोन आपल्याला विचारला होता अहमदनगरवरनं उद्धव हिंगे आपल्याला प्रश्न विचारतायत. उद्धव बोला, आपण प्रश्न विचारा. उद्धव बोला. नमस्कार सर. उद्धव विचारा. सर आमच्या मंडळीचा जर जाव झाला प्रश्न आहे ना. आणि थोडं मला दुःख नाही लाज वाटते. बरोबर म्हणजे नेमकं आता काय करावं पाहिजे. उद्धव आपण विनासंकोच प्रश्न विचारा, काही काळजी करू नका, बोला आपण. थोडे बरेच जाड आहेत. बरेच जाड आहेत, पण किती वजन आहे त्यांचं आता? वजन आता जवळ 60-65 किलोच्या जवळ आहे. ओके, आणि उंची किती आहे? आता उंची 5.5-5.5 फूट आहे. बरं ठीक आहे, त्यांना कदाचित वजनाचा अंदाज नाही पण अति जाड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि काय करता येईल? उद्धव जरूर आपण फोन ठेवून उत्तर आहे का, हरकत नाही. काय सांगता येईल त्यांना आपल्याला? अतिलठ्ठपणा आहे हे त्यांच्या शब्दामधून समजतच आहे, पण त्याची काही कारणं काय आहेत हे शास्त्राप्रमाणे शोधून घेतलं पाहिजे. त्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, बाकी कुठले आजार आहेत का हे तज्ज्ञांकडून तपासून घेतलं पाहिजे. आणि अतिलठ्ठपणाचं प्रमाण हे जर बॉडी मास इंडेक्स 32हून असेल तर मग दुसरे कुठलेही उपाय न करता त्यांना शस्त्रक्रियेचा उपाय केला पाहिजे. आणि जर त्यांचं बॉडी मास इंडेक्स 32हून कमी असेल तर आपण नक्कीच त्यांना औषधं देऊन किंवा वेगवेगळ्या उपचारांनी त्यांना बरं करू शकतो. आणि आता खूपच नवीन प्रकारचे उपचार आलेले आहेत. म्हणजे एक साधी गोळी आपण खाऊ शकतो जी पोटामध्ये गेल्यावरती ॲसिडवरती कार्य करून फुगून तुम्हाला पोट भरल्याचं संवेदना देऊ शकते किंवा पोटात फुगा टाकू शकतो, किंवा तुम्हाला जेवणाच्या पद्धतीमध्ये किंवा व्यायामाच्या पद्धतीमध्ये बदल देण्याचा सल्ला देऊनही त्यांचं वजन कमी करू शकतो. येस, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. आपण आता म्हणालात आपण मेटाबॉलिझम म्हणून समजावून सांगितलं, पण आज कुठल्या शस्त्रक्रियांविषयी आपण म्हणालात, कुठल्या प्रकारच्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत लोकांसाठी अतिलठ्ठपणा कमी करण्यासाठी? शस्त्रक्रिया हा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक बँडिंग, गॅस्ट्रिक बायपास, स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी आणि बिलियपेनिट्रिक डायव्हर्जन या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आहेत. आपण बघूया या ठिकाणी लॅपटॉपवरती की काय शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. आणि केवळ शस्त्रक्रिया नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे उपचार अतिलठ्ठपणा कमी करण्यासाठी उपलब्ध आहेत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया शस्त्रक्रियांविषयी काय सांगता येईल सर? या शस्त्रक्रियेला म्हणतात गॅस्ट्रिक बँडिंग. म्हणजे याच्यामध्ये शरीराचा कुठलाही भाग कापत नाहीत, परंतु जठराच्या वरच्या भागाला एक बलून लावून जठराचा आकार मोठा करतात, जेणेकरून माणसाला खूप कमी खाऊनच पोट भरल्याचं समाधान मिळतं आणि स्वतःहून त्याला डाएटवर कंट्रोल करावं लागत नाही. स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी जसं आपण ऐकलं की सध्या सर्वात पॉप्युलर आहे. जठराचा हा गोलाकार किंवा ज्या भागामधून ॲबनॉर्मल हॉर्मोन्स किंवा स्त्राव तयार होतात, हंगर हॉर्मोन तयार होतं, तो काढून टाकल्यानंतर हा जठराचा भाग असा होतो आणि माणसाला कमी खाऊन पोट भरतं आणि जास्त खाता आलं काही वर्षांनंतर तरीसुद्धा त्याचं मेदामध्ये रूपांतर होत नाही. त्याच्यानंतर म्हणतात ते गॅस्ट्रिक बायपास. या शस्त्रक्रियेचा उपयोग जास्त करून डायबिटीस असेल, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड जास्त असेल तर होतो, कारण ह्याच्यामध्ये रचना अशी केलेली असते की माणसाने खाल्लं तरी पचन फक्त आतड्याच्या याच भागात झाल्यामुळे फॅटचं ॲब्सॉर्प्शन होत नाही, फॅट हे बाहेर टाकून दिलं जातं. आणि खूप लठ्ठ असेल आणि खूपच त्याच्यामध्ये आजार असतील, खूप जास्त डायबिटीस असेल तरच ही शस्त्रक्रिया केली जाते, ज्याला बिलियोपॅनक्रिटिक डायव्हर्जन म्हणतात, ज्याच्यामध्ये आपल्या जेवणातलं 90% फॅट हे बाहेर टाकून दिलं जातं. ओके, आपण ह्या अनुषंगाने एक फोन घेऊया. जामनगर गुजरात वरून फोन येतोय आपल्याला. विजय काही प्रश्न विचारतायत, बोला आपण. विजय, प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, बोला. सर मला माझ्या आईला डायबिटीसचा त्रास आहे आणि मला घोरण्याचा त्रास आहे. तर सध्या मी आर्मी मध्ये आहे. बर, आणि आपल्या आईला डायबिटीस किती आहे आणि त्यांचं वजन किती आहे? वजन सर साधारणतः 55च्या दरम्यान आहे, 55-60च्या दरम्यान आहे. बरं, आणि त्यांना डायबिटीस आहे. हा, ठीक आहे. अनकंट्रोल्ड आहे का कंट्रोल मध्ये आहे डायबिटीस आता? मला वाटतं फोन कट झाला त्यांचा, पण काय करता येईल? म्हणजे डायबिटीस वरती सुद्धा ह्याच शस्त्रक्रिया लागू पडू शकतात का? डायबिटीसवरती सुद्धा या शस्त्रक्रिया लागू पडू शकतात का याच्यावरती भारतात खूप संशोधन चालू आहे. आणि त्यातलं एक संशोधनाचा भाग आमच्याकडे रुबी हॉलमध्ये चालू आहे. जर त्यांच्या पॅनक्रियाजमध्ये परत इन्शुलिन तयार करण्याची कॅपॅसिटी असेल,
जर त्यांचं पॅनक्रियाज हे चांगलं असेल तर गॅस्ट्रिक बायपास नावाच्या शस्त्रक्रिये करून काही जणांचा डायबिटीस हा बरा होऊ शकतो का याचं संशोधन आमच्याकडे चालू आहे. कुठल्याही एका व्यक्तीला याच्यामध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर ते रुबी हॉलला येऊ शकतात आणि संशोधन असल्यामुळे या सर्व शस्त्रक्रिया मोफत दिल्या जातात. ह्याच्यामध्ये भाग असा आहे की काही वर्षांनंतर माणसाला जेव्हा डायबिटीस होतो तेव्हा त्याला काही पॅनक्रियाचा आजार झालेला नसतो, पण त्याच्या पॅनक्रियाची इन्शुलिन तयार करण्याची क्षमता ही कमी कमी होत जाते आणि तयार झालेलं इन्शुलिनसुद्धा व्यवस्थित काम करत नाही. बरोबर. या सर्व गोळ्यांमुळे माणसाचं वजन हळूहळू वाढत जातं आणि ते विशेषतः पोटात वाढत जातं. या पोटात वाढत गेलेल्या काही स्त्रावांमुळे पॅनक्रियाची क्षमता अजून कमी होते, ज्याला आपण इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतो. बरोबर. या शस्त्रक्रियेनंतर फायदा असा असतो की डायबिटीस असलेल्या माणसाला नेहमी जेवण कंट्रोल करायला जमत नाही, गोडच आवडतं. ते जरी त्यांना नॉर्मल जेवता आलं तरीसुद्धा त्याचं शुगरचं प्रमाण नॉर्मल होतं, कारण पॅनक्रियाजमधून तयार होणाऱ्या इन्शुलिनचं प्रमाणही वाढतं आणि उपलब्ध असलेल्या इन्शुलिनची काम करण्याची कॅपॅसिटीसुद्धा वाढते. परंतु हे अजूनही नॉर्मल वजन असलेल्या माणसांसाठी संशोधनाच्या लेवलला आहे. ओके. ह्या ठिकाणी आपण अधिक जाणून घेऊया याविषयी की मधुमेहावरती आज काय उपचार आपल्याला उपलब्ध होऊ शकतात शस्त्रक्रियेद्वारे. पण तत्पूर्वी एक फोन. भास्कर आपल्याला संगमनेरवरनं काही प्रश्न विचारतायत. भास्कर बोला. आपण भास्कर बोला. आमच्या मंडळीचं छातीचं ऑपरेशन झालेलं आहे. तर ऑपरेशनच्या वेळेस 60 किलो वजन होतं, आता वजन 85 किलो झालेलं आहे. बरं बरं. आम्ही शेती करून सुद्धा व्यायाम सुद्धा चालू आहे, पण तरी वजन वाढलेलंच आहे. बरं. 85 किलो आता वजन आहे. त्यांचं उंची किती आहे? उंची 5.5 फूट आहे. बरं, ठीक आहे. जरूर आपण आणि 55 वर्ष वय. 55 वर्ष वय. ठीक आहे. आपण जरूर. आणि त्यांना इतर काही डायबिटीस किंवा ब्लड नाही, प्रेशर? अजिबात काहीच नाही. ठीक आहे. जरूर आपण फोन ठेवून उत्तर ऐका. काय सांगता येईल? कुठल्याही आजारानंतर, एखाद्या ॲक्सिडेंट नंतर वजन वाढण्याची शक्यता नेहमीच वाढते, कारण माणसाची ॲक्टिव्हिटी, हालचाल थोडीशी कमी होते. आपण त्याला जास्त पोषक अन्न देऊन त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो. पण महत्त्वाचं असं आहे की आपण जेव्हा त्याला पोषक अन्न देतो तेव्हा त्याच्यामध्ये शक्यतो प्रोटीन आणि फळं आणि पालेभाज्यांचं प्रमाण जास्त पाहिजे आणि फॅटचं प्रमाण कमी पाहिजे. असा जर बदल करता आला आणि हळूहळू त्यांना जर काही ॲक्टिव्हिटी करायला शिकवता आलं आणि बरोबर काही गरज असेल तर काही औषधांची जोड देता आली तर अशा माणसाचं वजन आम्ही खरंच नॉर्मली आपोआप कमी करू शकतो. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कुठल्याही माणसाने पटकन वजन कमी करण्याच्या कुठल्याही मार्गाला बळी पडू नये. वजन जसं माणसाचं हळूहळू वाढतं तसं शास्त्रशुद्ध मार्गाने जेव्हा कमी करायचं असतं तेव्हा ते हळूहळू कमी झालं तरच कमी होतं. हजारो उपाय असतात ज्यांनी वजन फटकन कमी होतं, पण त्यातला कुठलाही माणूस तुम्हाला असा कुठलाही उपाय देत नाही की जेणेकरून ते वजन मेंटेन करता येईल किंवा परत येणार नाही. तर ते चक्रव्यूहात जाण्यासारखं असतं की वजन कमी करण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये उडी मारू शकता, पण एक 2-3 महिन्यानंतर शरीराच्या पोटामधले काही स्त्राव असे बदलतात आणि ते तुमच्या मेंदूशी असे बोलायला लागतात की शरीर ते वजन परत आणायचा प्रयत्न करतं, ज्याला आपण म्हणतो कंट्रोल सुटला आणि माणूस पटकन खायला लागतो. लगेच त्याच्या अन्नाचं रूपांतर मेदामध्ये होतं आणि त्याचं वजन आधी होतं त्याच्यापेक्षाही जास्त वाढतं. आणि हे एक कारण असतं की माणूस हा शास्त्रशुद्ध मार्गाने गेला नाही तर त्याचं वजन तात्पुरतं कमी होतं, पण काही वर्षांनंतर मात्र दरवर्षी 3, 4, 5, 7 किलोनी ते वाढतच राहतं. ही एक अतिशय अमूल्य माहिती होती की त्यामुळे जरूर आपण जाहिरातींना बळी पडू नका. ज्या वजन कमी करण्याच्या आजकाल आपल्याला जाहिराती दिसतात अनेक ठिकाणी, त्यांना आपण बळी न पडता शास्त्रशुद्ध मार्गाने वजन कमी करणं आवश्यक आहे. सर, जेव्हा आपल्याकडे ओबेसिटीचे रुग्ण येतात किंवा लठ्ठ रुग्ण येतात तेव्हा आपण कशा रीतीने त्यांची ट्रीटमेंट सुरू करता किंवा प्लॅन करता, किंवा सुरुवातीला काही निदानासाठी चाचण्या केल्या जातात किंवा आणि कशा रीतीने एकंदरीतच त्यांची ट्रीटमेंट प्लॅन होते आणि काय काय प्लॅन्स आहेत ट्रीटमेंटमध्ये अवेलेबल? हा ॲक्च्युली प्रत्येक रुग्णासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की आता डॉक्टरांनी सांगितलं की इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे जगामध्ये याची ट्रीटमेंट कशी द्यायची ह्याच्या काही प्रचलित गाईडलाईन्स आहेत. आलेला प्रत्येक पेशंट हा पहिले एंडोक्रिनॉलॉजिस्टनी बघितला जातो की त्याच्यामध्ये काही हॉर्मोनल कारणं नाही आहेत ना. शक्यतो अतिलठ्ठ रुग्णाला थायरॉईडमुळे किंवा अशा कुठल्याही याच्यामुळे अतिलठ्ठपणा कधीच होत नाही.
तो पेशंट फिजिशियननी बघितला जातो. डायटिशियन त्याच्या जेवणाचा पूर्ण अंदाज घेतात की किती वेळा खावं लागतं, एका वेळी किती अन्न खाल्ल्यानंतर त्याला पोट भरण्याचं समाधान होतं, कुठल्या प्रकारचं जेवण जेवतो. म्हणजे गुजराती माणूस वेगळं जेवण जेवतो, साऊथ इंडियन वेगळं जेवण जेवतो, पंजाबी वेगळं जेवण जेवतो. प्रत्येकाची जेवणाची पद्धत काय आहे याचा पूर्ण आढावा घेतला जातो आणि त्याचा सटायटी स्कोअर बघतात. म्हणजे किती खाल्ल्यानंतर माणसाचं समाधान होतं, त्याच्यामध्ये काही दोष आहे का. एक सायकोलॉजिस्ट त्याच्याबरोबर ॲनालिसिस करतो की त्याच्यामुळे माणसाच्या मनावर काही परिणाम झाले असेल तर नंतर त्याला मदत करता येईल. हे सगळं झाल्यानंतर मग त्याला औषधांनी ट्रीटमेंट द्यायची किंवा शस्त्रक्रिया द्यायची ह्याचा एक सर्वसाधारणपणे अंदाज घेऊन दोन्ही प्रकारच्या स्पेशालिस्टना माणूस भेटतो आणि मग त्याच्या सर्व तपासण्या होतात. तपासण्यांमध्ये फक्त लठ्ठपणाची कारणच बघतात असं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिलठ्ठ किंवा अशा रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारच्या डाएटचा प्रयत्न केल्यामुळे वेगवेगळ्या डेफिशियन्सीज असतात. म्हणजे व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, प्रोटीन, आयर्न असे सर्व घटक त्यांच्या शरीरामध्ये कमी असू शकतात. म्हणून आम्ही त्यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने लॅबोरेटरीमध्ये पूर्ण न्यूट्रिशनल इव्हॅल्युएशन केलं जातं. त्यांचा फिटनेस बघितला जातो, त्यांचं सोनोग्राफी करून लिव्हरमध्ये किती फॅट आहे, पॅनक्रियाजमध्ये किती फॅट आहे हे मोजलं जातं. त्यांची फुफ्फुसाची कॅपॅसिटी बघितली जाते. त्यांचे रक्ताचे असे काही घटक तपासले जातात की जेणेकरून त्यांना पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये कुठले आजार येऊ शकतील, हृदयविकार येऊ शकेल का, डायबिटीस होऊ शकेल का. विशेषतः ज्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीस आहे त्यांच्या वेगळ्या तपासण्या असतात, ज्याला ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट किंवा त्यांची इन्शुलिन लेवल हे बघणं महत्त्वाचं असतं. आणि या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर म्हणजे साधारणपणे भेटल्यापासून 10 ते 15 दिवसानंतर त्याचा ट्रीटमेंटचा प्लॅन केला जातो. ओके, सो सुरुवातीला ह्या सर्व चाचण्यांमधून ह्या रुग्णाला जावं लागतं, ज्याच्यामध्ये पहिला आहे अर्थातच फिजिशियन किंवा एंडोक्रायनॉलॉजिस्ट कडून केला जाणारा तपास, त्याच्यानंतर काही रक्ताच्या चाचण्या, काही गरज पडली तर रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन, सोनोग्राफी सारख्या. आणि या सर्व तपासण्यांनंतर आपण जरूर त्या पेशंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे त्याची ट्रीटमेंट ही प्लॅन करू शकतो. अर्थातच वेगवेगळ्या रुग्णांना वेगवेगळी ट्रीटमेंट दिली जात असेल, ह्याच्यात डाएट, एक्झरसाइज अंतर्भूत होतोच. पण औषधांचा मगाशी आपण उल्लेख केला, तर आज औषधं सुद्धा काही उपलब्ध आहेत का जी वजन कमी करण्यासाठी सुरुवातीच्या काळात मदत करू शकतात अशी? बरेच वर्षांपासून तयार झालेली जवळजवळ 90% औषधं ही ॲक्च्युअली FDAने आता बंद केलेली आहेत. आता फक्त 1 किंवा 2 साधी औषधं उरलेली आहेत जी जेवणामधल्या फॅटला चिकटून त्याचं शोषण होऊ देत नाहीत. पण त्याचबरोबर याच्याचबरोबर खूप नवीन संशोधनही होत आहे. आणि मी आत्ताच सध्या नुकतंच एक नवीन प्रकारची गोळी बघितली की जी माणसाने खाल्ल्यानंतर पोटामध्ये ॲसिड बरोबर काम केल्यानंतर फुगून कदाचित त्या गोळीचं रूपांतर 2-3 पोळ्यांमध्ये होतं. तशा आकाराची होते आणि मग माणसाला पोट भरल्याचं समाधान होतं. काही काळानंतर ती गोळी पूर्ण त्या ॲसिडनीच विरघळून बाहेर निघून जाते. किंवा ज्यांना भूक कंट्रोलच होत नाही, ज्यांचा जठराचा आकार मोठा असेल किंवा ज्यांच्यामध्ये काही कदाचित मेटाबॉलिक आजार असेल आणि त्यांचं ऑपरेशन होऊ शकत नसेल, तर त्यांना आम्ही औषधं, त्यांना जेवणाचा प्रकार आणि त्यांच्या पोटामध्ये एक फुगा टाकतो. तो ऑपरेशन न करता तोंडातच गिळून टाकला जातो आणि फुगवला जातो. म्हणजे कायम पोटामध्ये एक पूर्ण जेवल्या इतकं फुग्याचं सबस्टन्स आत राहील आणि त्यांना पोट भरल्याचं सेन्सेशन राहील आणि डाएटिंग करावं लागणार नाही. व्यायामसुद्धा आम्ही सर्व लोकांना सांगतो, परंतु आम्ही प्रत्येकाला इतकाच व्यायाम सांगतो जो तो आयुष्यभर टिकवू शकेल. काही काळ अति जास्त व्यायाम केला आणि तो जर थांबवला तर त्याच्यामुळे उपाय व्हायच्या ऐवजी अपाय पण होऊ शकतो. हे एक अतिशय बहुमूल्य अशी ही सूचना आहे की आपण अति व्यायाम थोड्या काळाकरता करून पूर्ण थांबवण्यामुळे अपाय होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी रेग्युलरली करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याच्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने हे उपाय करणं अतिशय आवश्यक आहे. जाहिरातींना बळी न पडता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण हे उपाय सगळे करा. या अनुषंगाने आपण थोडंसं अजून पुढे जाऊन बघूया. काही वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण आहेत. ही रुग्णासर काय आहे? ह्या रुग्णाचं जर तुम्ही बघाल वैशिष्ट्य, तर तिने सर्व प्रकारचे लठ्ठपणा कमी करण्याचे उपाय केलेले आहेत, परंतु तिचं वजन तात्पुरतं कमी होऊन कायम वाढत गेलं. आता हिचं जर सगळ्यात मोठा कोमॉर्बिडिटी किंवा दुष्परिणाम म्हणाल तर तिला प्रचंड जास्त डिप्रेशन आलं. ती बाहेर जाईन अशी झाली, घरातच बसून राहिली आणि त्याच्यामुळे तिचं वजन अजून वाढायला लागलं आणि तिच्या मेंदूवर परिणाम व्हायला लागला. काही दिवसांनंतरच्या ट्रीटमेंटनंतर तुम्ही बघू शकता तिचा उत्साह वाढलाय, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बघितलाय
आणि हळूहळू ती व्यक्ती आता बाहेर हिंडायला फिरायला लागली, तिची ऍक्टिव्हिटी आपोआपच नैसर्गिकरित्या वाढली आणि ती नॉर्मल होत चालली. म्हणजे फक्त आजार हा शरीराचाच नाही पण मनाचा सुद्धा असू शकतो. येस, आणि म्हणूनच केवळ शरीरावर नाही तर मनावरती सुद्धा चांगला परिणाम करणारे असे हे उपचार पद्धती ज्याविषयी आपण आज जाणून घेतोय कार्यक्रमामध्ये, कारण ह्याला एक सामाजिक दृष्टिकोन आहे आणि जरूर आपण ह्याविषयी बोलूया. पण तत्पूर्वी विठ्ठल आपल्याला औरंगाबादवरनं काही प्रश्न विचारतायत. विठ्ठल बोला. आपण विठ्ठल प्रश्न विचारा. विठ्ठल गायकवाड, विठ्ठल बोला. मला वाटतं त्यांचा फोन कट झालाय. बराच वेळ फोनवरती होते कारण ते. आपण ह्या अनुषंगाने अजून एक व्यक्ती बघूया या ठिकाणी लॅपटॉपवरती. काय आहे सर यांचं म्हणणं? या व्यक्तीचं वय वाढलेलं आहे, पोटामध्ये मेदाचं प्रमाण खूप जास्त आहे, गुडघे खराब झालेले आहेत, काही चालायचा प्रयत्न केला तर दम लागतो, ब्लड प्रेशरच्या खूप जास्त गोळ्या आहेत आणि त्यांना पुढे काही शिक्षणाची इच्छा होती. त्यांना त्यांच्या बिझनेससाठी काही शिक्षणाला जायचं होतं, परंतु ते एका चेअरला अडकून बसले होते. दिवसभर ते एका चेअरवर बसून काम करत होते. सर्व प्रकारचे उपाय करूनही त्यांचा डायबिटीस कंट्रोल होत नव्हता. या सर्व आजारांसाठी नाही पण त्यांच्या डायबिटीससाठी ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांचा उत्साह वाढलाय, त्यांचे गुडघे नॉर्मल झालेले आहेत, त्यांचं हिंडणं फिरणं सुरू झालं आणि एवढंच नाही त्यांची कॅपॅसिटी, काम करण्याची कॅपॅसिटी वाढली. आपण जर बघाल तर आपल्या देशामध्ये लठ्ठपणामुळे कॅपॅसिटी कमी झाली किंवा सकाळी उठल्यानंतर झोप पूर्ण होऊ शकत नाही घोळण्याच्या आजारामुळे, त्यामुळे उशिरा उठणे किंवा दिवसा बसल्या जागी झोप लागणे, अशा विविध गोष्टींमुळे माणसाची प्रोडक्टिव्हिटी कमी होत चालली आहे. माणसाचा इंटेलिजन्स सुद्धा दाबला जाऊ शकतो आणि याच्यासाठी सुद्धा आपल्याला लठ्ठपणावरच अटॅक करावा लागतो. ओके, या अनुषंगाने रामेश्वर अहमदनगरवरनं काही प्रश्न विचारताय. प्रश्न विचारा आपला, बोला. रामेश्वर बोला. अतिलठ्ठपणा आहे, हा हा, ते कमी करण्यासाठी उपाय आणि उपाय, अतिलठ्ठ कमी करण्यासाठी उपाय सांगा. ठीक आहे, जरूर रामेश्वर फोन ठेवून उत्तर. आपली या ठिकाणी त्याच्याच विषयी चर्चा सुरू आहे. अतिलठ्ठपणासाठी आज अनेकविध प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं की त्या पेशंटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे किंवा रुग्णाच्या गरजेप्रमाणे हे उपचार दिले जातात आणि यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आपल्याला आवश्यकता असेल तर आपण कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही हेल्पलाईन नंबरही देणार आहोत, ते आपण टिपून पुन्हा एकदा प्रश्न विचारू शकता. संकोच करू नका. आपण त्यांनी संकोचामुळे डिटेल्स दिले नाहीत जास्त, पण त्यांच्याकडे कोणीतरी रुग्ण आहे जो अतिलठ्ठ आहे आणि त्यांना आपल्याला काय उपचार सांगता येतील. आता असं लक्षात येत आहे की त्यांनी कदाचित कुठल्याही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतलेला नाही. नेहमी माणसाला पोटात दुखलं, ताप आला, दुसरा कुठलाही आजार झाला तर आपण ताबडतोब डॉक्टरांच्याकडे जातो. बरोबर. पण आपल्या मुलाचं लठ्ठपणा वाढत चालला, आपल्या घरातल्या कुठल्या माणसाचं पोट वाढत चाललं, त्याचं थोडंसं ब्लड प्रेशर वाढलं, शुगर वाढली तर कोणीच तज्ज्ञांकडे जात नाही. आता ह्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा भाग असा आहे की माणसाला जर डायबिटीस झाला तर कुठेच दुखत नाही. खूपसे रुग्ण असे म्हणतात की डॉक्टर तसं काही विशेष प्रॉब्लेम नाही, थोडी शुगर आहे, थोडं ब्लड प्रेशर आहे, गोळी घेतो, कोलेस्टेरॉल थोडं जास्त आहे, पण मला काही त्रास होत नाही. कारण हे आजार न दुखता शरीरामध्ये वाढत जातात. पण महत्त्वाचं असं आहे की यांनी काही वर्षांनंतर तुम्हाला येणारे हृदयविकार, तुमचे खराब होणारे गुडघे हे आपण वेळेतच खराब होण्यापासून टाळू शकतो, माणसाचं आयुष्य वाढवू शकतो. आणि फक्त कुठेतरी जिमला जाऊन कुठेतरी वाचलेला प्रयत्न करून याला यश येत नाही. लठ्ठपणा म्हणजे फक्त लठ्ठपणा कमी करायचा हेतू नसून त्या माणसाचा लठ्ठपणा कमी व्हायला पाहिजे, त्याचं हेल्थ सुधारलं पाहिजे, मग त्याची शुगर नॉर्मल व्हायला पाहिजे, त्याला ब्लड प्रेशरची गोळी नको, त्याचे सांधे चांगले राहिले पाहिजे, मनाने त्याला उत्साह वाटला पाहिजे, त्याला कुठे सगळ्यांच्या समोर जाताना आपण प्रेझेंटेबल किंवा आपण सगळ्यांना आवडावं असं शरीराची रचना आहे असं वाटलं पाहिजे. आयुष्यामध्ये ओव्हरऑल आनंद मिळवता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी अशी प्रत्येकाने लठ्ठपणा टाळण्याची किंवा असेल तर ती ट्रीट करण्याचा हा तज्ज्ञांकडून प्रयत्न केला पाहिजे. हे जरूर. आणि त्यामुळे जरूर आपण कार्यक्रम संपूर्ण बघत राहा. कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही देणार आहोत हेल्पलाईन नंबर, त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा प्रश्न विचारू शकता. संकोचापोटी बऱ्याचदा हे रुग्ण डॉक्टरांकडे जात नाहीत, महिला रुग्ण पर्टिक्युलरली, की आपण आपले प्रॉब्लेम्स कसे सांगायचे. तर हा एक मला वाटतं एक चांगला संदेश होता ह्या सर्व रुग्णांसाठी की आपण तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण जरूर आपली ट्रीटमेंट पूर्ण करू शकता. सर, आपण आता वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण बघत होतो.
ही एक रुग्ण या ठिकाणी आपल्याला दिसते. फॉर एक्झाम्पल तिच्या आयुष्यातला जो बदल घडलेला आहे तो अतिशय प्रातिनिधिक असा आहे. काय सांगता येईल सर याविषयी? आता जसं लग्न झालं, मुलं मोठी झाली, प्रॉस्पेरिटी वाढली, तसं हळूहळू जसं आपण पूर्वी म्हणायचो की खात्यापित्या घरची आहे, तसं वजनही वाढलंय. खूप जास्त वजन वाढलेलं नाही, परंतु घोरण्याचा अत्यंत मोठा आजार होता. कितीही वेळ झोपलं तरी सुद्धा जाग आल्यानंतर फ्रेश वाटत नव्हतं. कोलेस्टेरॉल वाढलं होतं, डायबिटीस वाढलं होतं, त्याच्यासाठी खूप इन्शुलिन चालू होतं आणि आयुष्यामधला सगळा रस निघून गेला होता. ट्रीटमेंट नंतर तुम्ही बघू शकता की ह्या व्यक्तीचा आयुष्यामधला रस, उत्साह परत आलेला आहे. या ठिकाणी एक मला असा संदेश द्यायचा आहे. खूप वेळेला घरातली स्त्री संकोच करून आमच्याकडे येते, वजन 100 किलो झालेलं असतं, परंतु सासूबाईंना असं वाटतं नाही डॉक्टर, तिला काही ट्रीटमेंटची गरज नाही आहे. सध्याच्या काळामध्ये सगळे खूप आळशी झालेत, बाहेरून जेवण खातात, मागवतात आणि खातात. किंवा खूप वेळेला मिस्टरांना असं वाटतं की नाही तू अशीच चांगली आहे, ऑपरेशनचा उपाय नको. बरोबर. हा गैरसमज असण्याचं मेन कारण असं आहे की ह्याच्यामुळे माणसाच्या जीवाला पुढच्या आयुष्यात धोका होणार आहे किंवा त्यांच्या आजारांवरती खूप खर्च होणार आहे. पुढच्या आयुष्याचे खूप महिने, खूप दिवस हे आजार आणि डॉक्टरांच्याकडे जाणार आहेत. जर ती व्यक्ती जर हेल्दी राहिली, ती स्त्री जर हेल्दी राहिली, तर फॅमिलीचा, कुटुंबाचा, मुलांचा सगळ्यांचा प्रोग्रेस करण्यामध्ये तिचं कॉन्ट्रीब्युशन खूप असू शकेल. ओके. आपण या अनुषंगाने उमेश पानसे पुण्याहून काही प्रश्न विचारतायत. उमेश बोला आपण. हॅलो उमेश, विचारा प्रश्न. हा, नमस्कार डॉक्टर. नमस्कार. प्रश्न असा आहे की मी असं हॅलो हा विचारा. हा, ह्या जे लठ्ठपणाचं जे आहे, लिव्हरचा काही संबंध आहे का डॉक्टर साहेब? म्हणजे आम्ही असं शिकलेलं आहे, अर्थात मी काही मेडिकलचा नाहीये, की कुठलंही जरी खाल्लं तरी लिव्हर मध्ये वाटेल तसं कन्व्हर्जन केलं जातं आणि प्रोटीन्स असतील तरी फॅट होतात, फॅट असतील तरी प्रोटीन होतात. तर ह्याचा काही संबंध आहे का? ह्याच्यावर काही झालेलं आहे का संशोधन? असेल तर जरा काही सांगा. जरूर. काय सांगता येईल? हा पण प्रश्न त्यांनी विचारलेला एकदम महत्त्वाचा आहे. याला फॅटी लिव्हर डिसीज असं म्हणतात. पूर्वीच्या काळी जेव्हा सोनोग्राफीचे रिपोर्ट बघायचो आम्ही, तेव्हा फॅटी लिव्हर कधी दिसायचंच नाही. 1-10 वर्षापूर्वी, मी जेव्हा कदाचित सुरुवातीच्या 5-6 वर्षात असेल प्रॅक्टिसच्या. पण आता जेव्हा तुम्ही बघता तेव्हा प्रत्येकाला फॅटी लिव्हर असं म्हणलं जातं. फॅटी लिव्हर डिसीज जेव्हा वाढत जातो त्याच्यामुळे सुद्धा लिव्हरचे आजार होऊ शकतात. आणि आपण कुठल्या प्रकारचं जेवण जेवतो, म्हणजे आपण बाहेरचं तेल, हॉटेलमधलं तेल, रेडीमेड अशा गोष्टी जितक्या घेऊ तितकं त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट असतं. किंवा वाईट प्रकारचं मेद तुमच्या पोटामध्ये जातो, तो आतड्यामधून शोषला जातो आणि तो अनावश्यक फॅट म्हणून लिव्हरमध्ये जमा केला जातो, ज्याला फॅटी लिव्हर डिसीज असं म्हणतात. लिव्हर हे माणसाच्या फुफ्फुसाच्या खाली असतं. लिव्हरचा आकार जसा वाढत जातो तसं फुफ्फुस वरती दाबलं जातं. फुफ्फुसाला आकुंचन आणि प्रसरण पावायला पुरेशी जागा मिळत नाही आणि त्यामुळे हळूहळू माणसाला थोडंसं चाललं जरी दम लागायला लागतो. तेव्हा फॅटी लिव्हर आणि दम लागणे असं जर माणसाला सुरू होत असेल तर हा सिरियस आजार समजून ताबडतोब तज्ज्ञांकडे जाणं आवश्यक आहे. त्यामुळे हा एक सिरियस आजार समजून आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. आणि एकंदरीतच यकृत किंवा लिव्हर मध्ये होणारे जे हे बदल आहेत हे आपण सोनोग्राफीच्या साहाय्याने लवकर पिकअप करू शकतो. पण जसं आपल्याला आता डॉक्टरांनी सांगितलं तसं की 10 वर्षापूर्वीची आणि आजची परिस्थिती याच्यात आमूलाग्र बदल घडलेला आहे. आपली जीवनशैली बदललेली आहे. आपण पाश्चात्य जीवनशैलीचा अंगीकार केल्यामुळे किंवा आपल्या राहण्याच्या सवयी बदलल्यामुळे आज बऱ्याच प्रमाणात वेगवेगळे नवीन आजार आपल्याला दिसत आहेत. आणि अतिलठ्ठपणाचं म्हणूया की उद्रेक आता गेल्या काही वर्षात आपल्याला झालेला बघायला मिळतोय. आणि अतिलठ्ठपणाची ट्रीटमेंट करणं गरजेचं एवढ्यासाठी आहे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की अतिलठ्ठपणामुळे आज वेगवेगळ्या स्वरूपाचे आजार होऊ शकतात जे प्राणघातक ठरू शकतात. त्यामुळे अतिलठ्ठपणावरील उपचार केवळ चांगलं दिसण्यासाठी नाही तर आपलं आयुष्यमान वाढवण्यासाठी आणि आयुष्याची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं करण्यासाठी हे उपचार आहेत. हे आपण जरूर लक्षात ठेवा. बऱ्याचदा आपला गैरसमज असा होतो की अतिलठ्ठपणा कमी आपल्याला सुंदर दिसण्यासाठी करायचं आहे, तर तसं नाहीये. तर आपले आयुष्यमान वाढवण्यासाठी आपलं आयुष्य जरूर 10 ते 15 वर्षांनी जास्त वाढवू शकतं जर का हे उपचार जर का योग्य त्या रीतीने घेतले तर. या अनुषंगाने आपण अजून एक प्रातिनिधिक केस बघूया. ह्या बाईंविषयी काय सांगता येईल सर? या बाईंचं वजन जवळजवळ 100 किलोनी आधी होतं त्याच्यापेक्षा जास्त झालंय. आणि एक विशिष्ट म्हणजे याच प्रश्नाला अनुषंगून मला सांगायचं आहे, तुम्ही बघाल तर त्यांच्या पोटाचा घेर खूप वाढलाय. लिव्हर हे नेहमी छोटं असतं पण त्यांचं लिव्हर जवळजवळ तिप्पट आकाराचं झालं होतं कारण तेवढं फॅट त्याच्यामुळे जमलं होतं. आता जर तुम्ही बघाल त्या बसल्यात तर त्यांचे गुडघेसुद्धा एकमेकांपासून लांब आहेत.
गुडघ्यांवरती सूज आहे. आत्ता सांगितलेले जवळजवळ सर्व आजार त्यांच्या शरीरामध्ये आहेत आणि त्या घरातून बाहेर जाऊ शकत नाही आणि आयुष्यातला आनंद पूर्ण निघून गेलेला आहे. बरोबर. सर्व उपाय झाल्यानंतर अशा अतिलठ्ठपणाला शस्त्रक्रियेचा उपाय केल्यानंतर तुम्ही त्याचा रिझल्ट बघू शकता. त्या जवळजवळ 10 वर्षांनी लहान झाल्यासारख्या वाटतात, त्या सगळीकडे फिरू शकतात, त्यांचं लिव्हर परत पूर्ववत झालंय. ओके. या ठिकाणी एक महत्त्वाची आणि नशिबाची गोष्ट अशी आहे की लठ्ठपणामुळे होणारे सर्व आजार, घोरण्याचा आजार, सांधेदुखी, वंध्यत्व म्हणा किंवा लिव्हर मोठं होणं, हे सर्व आजार परत पूर्ववत बरे होण्यासारखे आहेत, ज्याला आपण रिव्हर्सेबल असं म्हणू शकतो. आणि म्हणूनच या शस्त्रक्रियेनंतर सर्व आजारांसाठी एकच उपाय असं पेशंटला काहीतरी मिळतं की डॉक्टर एवढे सगळे आजार एकानेच कसे बरे होऊ शकतील. पण याला मेटाबॉलिक प्रोसिजर असं म्हणतात, कारण त्यांनी माणसाचा बिघडलेला मेटाबॉलिझम नॉर्मल होतो. अति जाड माणसाचा मेटाबॉलिझम हा बारीक माणसासारखा होतो, म्हणजे कितीही खाल्लं तरी ते अंगाला लागत नाही आणि माणूस नॉर्मल आयुष्य, नॉर्मल जेवण करून जगून चालू ठेवू शकतो. येस. या अनुषंगाने आपण गजेंद्र धुळ्याहून काही प्रश्न विचारतायत. गजेंद्र, बोला, आपण विचारा. हा सर, माझं वय 42 वर्ष आहे. बरं. उंची 5'3" आहे. वजन 74 किलो आहे. बर. ओके. आपल्याला विचारायचं की आपल्याला काय ट्रीटमेंट हवे. वजन 74 किलो आहे आणि घोरण्याचा आवाज आहे. तर मला वजन किती पाहिजे माझ्या उंचीने, आणि रोज मी 4 किलोमीटर जातो फिरायला सकाळी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचं हे करतो पॅकेज. बर, ठीक आहे, जरूर. घोरण्याचा आजार आहे त्यांना, म्हणून त्यांनी प्रश्न विचारला. काय सांगता येईल? खरं तर 5'3" उंची असेल किंवा 5 फुटाच्या आसपास उंची असेल तर साधारणपणे 50 किलो हे भारतीयाच्या स्टँडर्डप्रमाणे पाहिजे. म्हणजे 50 किलोमध्ये 24 किलो जास्त आहे, हे खरंच खूप जास्त आहे. आता प्रत्येकाच्या शरीरामध्ये फॅट कुठं जमेल याची रचना वेगळी असते, त्याला बॉडी कॉम्पोजिशन असं म्हणतात. आणि बॉडी कॉम्पोजिशन हे सुद्धा अतिलठ्ठपणा ठरवतं. जसं म्हणालो की काही जणांचं वजन हे फक्त पोटामध्येच जमतं, काही स्त्रियांचं फक्त कमरेत जमतं, काही जणांचं मानेत जमतं, काही जणांचं लिव्हरमध्ये जमतं. तर कदाचित ह्यांचं वजन जास्त मानेभोवती जमलेलं असल्यामुळे त्यांना घोरण्याचा आजार झालेला आहे. तर त्यांना कदाचित शस्त्रक्रिया नाही, पण त्याच्या आधी बाकीचे सर्व उपाय प्रयत्न करून बघायला पाहिजे. काही वर्ष जर त्यांनीसुद्धा आमची साथ दिली तर त्याला 100% यश येऊ शकतं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना जर घोरण्याचा एवढा आजार असेल तर कदाचित त्यांनी जर ब्लड प्रेशर चेक केलं नसेल तर चेक करून घेतलं पाहिजे. त्यांचं ब्लड प्रेशर कमीत कमी 3 ते 4 वेगवेगळ्या वेळी चेक केलं पाहिजे. त्यांचं ब्लड प्रेशर कदाचित जास्त असेल आणि त्यांना ब्लड प्रेशरची सुद्धा एक गोळी घेण्याची आवश्यकता आहे. ओके, हे जरूर आपण बघा. आणि पहिला भाग आहे की हा आपण की ह्याच्यावरती उपाय करणं गरजेचं आहे, अर्थातच तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने. सर, आपण आता सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना उत्तर. इनफर्टिलिटी हाही एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे की वंध्यत्व हे बऱ्याचदा वजन कमी असल्यामुळे येऊ शकतं, जास्त असल्यामुळे येऊ शकतं. तर वजन कमी करण्यासाठी त्यांना सुद्धा अशा प्रकारची ट्रीटमेंट आपण देऊ शकतो का? वंध्यत्व हा आजच्या काळात वाढत चाललेला प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही जर बघाल की जसं जसं आपल्या भारतामध्ये लठ्ठपणा वाढत चालला तसं वंध्यत्व, इनफर्टिलिटी क्लिनिक्स याची गरज पण वाढत चालली. या लठ्ठपणामुळे शरीराच्या आजूबाजूच्या भागामधलं फॅट असतं त्याच्यामधून वेगवेगळे हॉर्मोन्स तयार होतात, जे इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन किंवा मेल हॉर्मोन, फिमेल हॉर्मोन असं म्हणलं जातं. पुरुषांमध्ये मेल हॉर्मोनचं रूपांतर इस्ट्रोजन किंवा फिमेल हॉर्मोनमध्ये होऊन त्यांना इन्फर्टिलिटी होऊ शकते. परंतु सर्वात मोठी समस्या असते स्त्रियांमध्ये. त्यांना पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज किंवा ओव्हरीला अशा छोट्या छोट्या पाण्यासारख्या गाठी येतात. ओव्हरीमधून होणारे स्त्राव जे पाळी रेग्युलर येण्यासाठी किंवा बीजांड तयार होण्यासाठी लागतात ते कमी जास्त होऊन बीजांडाची क्वालिटी कमी होत जाते. त्यांच्या शरीरामधलं इन्शुलिन हे इतर ठिकाणी काम करू शकत नाही किंवा इन्शुलिन रेझिस्टन्स असं म्हटलं जातं. या सर्व गोष्टींमुळे सुद्धा त्यांना भूक जास्त लागू शकते. इन्शुलिन रेझिस्टन्समुळे शरीरामधल्या इन्शुलिनची लेवल वाढते, याला हायपर इन्शुलिनिमिया असं म्हणतात. हायपर इन्शुलिनिमिया झाल्यामुळे भूक वाढते. ओव्हरीचं प्रमाण, स्त्रावाचं प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे सुद्धा वजन वाढतं, अंगामध्ये पाणी जमतं. या सर्व गोष्टींमुळे वंध्यत्व यायला लागतं. आता ह्याला लहान वयापासूनच
त्याला निदान करून वेळेवर ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. परंतु अशा पण काही दुर्दैवी असतात की ज्यांच्या तेव्हा ते लक्षात नाही आलं. लग्न झाल्यानंतर खूप वर्ष प्रयत्न केल्यानंतर जर मुलं होत नाही म्हणून ते आले आणि अतिलठ्ठपणा असेल तर असे सुद्धा रुग्ण आहेत ज्यांना ही शस्त्रक्रिया केल्यानंतर कुठलेही उपाय न करता नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी होऊ शकते. असंच मी तुम्हाला एक चित्रामध्ये एका चित्रामधून दाखवतोय. ठिकाणी बघूया आपण. या मुलीने आयुष्यभर 10 वर्ष स्वतःचं वजन कमी करण्यासाठी सर्व उपायांमध्ये घातलं, परंतु असं लक्षात नाही आलं की याच्यामुळे वंध्यत्वाचा खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे. लग्नानंतर जेव्हा काही वर्षांनंतर यश आलं नाही तेव्हा निराश होऊन तिने शेवटी ही शस्त्रक्रिया केली आणि तुम्ही आज बघू शकता आता ह्याला सुद्धा 2 वर्ष झालेली आहेत. तिला आता मूल आहे, तिला आनंद आहे. प्रत्येक स्त्रीला आयुष्यामध्ये सर्व सुख मिळालं तरी लग्नानंतर मुलाचं सुख हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि जर लठ्ठपणामुळे त्याच्यामध्ये अडथळा येत असेल तर खूप वर्ष गायनेकॉलॉजिस्टकडनं ट्रीटमेंट घेत बसण्यापेक्षा जेव्हा तज्ज्ञ सांगतात की तुम्ही वजन कमी करून या तेव्हा त्यांनी ताबडतोब ओबेसिटी तज्ज्ञाकडे जाऊन उपाय केला पाहिजे. खूप स्त्रियांना याच्यामधून सुख मिळू शकेल. येस सर. सर हा आज आपण ह्या शस्त्रक्रियांविषयी बोललो, ह्या सर्व दुर्बिणीद्वारे होतात का? आणि आजकाल नवीन टेक्निक आलेलं आहे, मी ऐकलं की नो स्कार सर्जरी, म्हणजे त्याचा कुठल्याही प्रकारे या शस्त्रक्रियेचा स्कार आपल्या पोटावरती राहत नाही. या सर्व शस्त्रक्रिया दुर्बिणीतून होतात. म्हणजे शरीराला पूर्वी 3 किंवा 4 किंवा 5 पंक्चर करून ह्या केल्या जातात. एका पंक्चरमधून एक लांब दुर्बीण जाते ज्याच्यामधून तुम्हाला पोटामधलं दिसतं आणि शस्त्रक्रिया माणूस नेहमी दोन्ही हातांनी करतो म्हणून अजून 2 पंक्चर असतात ज्याच्यामध्ये बॉलपेन किंवा पेन्सिलूनही बारीक हत्यार जातं ज्याला पुढे हात असतात. पण 3 वेगवेगळ्या ठिकाणी स्कार असतात. खूपशा स्त्रियांना असं वाटतं की कोणाला कळूच नाही किंवा लग्न व्हायच्या आधी जर मुलीला करायचं असेल तर तिला असं वाटतं की कुठं दिसूच नाही. त्यांच्यासाठी आता सिंगल इन्सिजन किंवा नो स्कार किंवा ट्रान्स अम्बिलायकल सर्जरी असं म्हणतात. बिंबीच्या खोलगट भागाच्या आतमधून छेद घेऊन ही सर्जरी केली जाते ज्याच्यामधूनच सगळे हत्यार जातात. म्हणजे छोटासा छेद असतो जो बिंबीच्या आत खोलवर असतो परंतु बिंबीच्या खोलावरचा भाग कोणाला दिसत नाही. म्हणजे शस्त्रक्रिया होते, स्कार नसतो, दुखत नाही. 24 तासात स्त्री परत तिच्या ऑफिसला घरी कामाला जाऊ शकते. कोणालाच समजतही नाही आणि तिला नो स्कार सर्जरीचा पूर्ण आनंद मिळतो. म्हणून त्याला नो स्कार म्हणतात, म्हणजे इनविजिबल स्कार. येस सर. आज लठ्ठपणा आणि डायबिटीसमध्ये अजून काही नवीन उपाय किंवा काही अजून नवीन ट्रीटमेंट येत आहेत का? तर आमच्या प्रेक्षकांना सांगा, आपण जाणून घेऊया काय सांगता येईल. डायबिटीसवरती आजच्या काळामध्ये खूपच प्रकारच्या शस्त्रक्रिया येतात. अतिलठ्ठपणा असेल किंवा बॉडी मास इंडेक्स हा 32हून जास्त असेल आणि जर डायबिटीस कंट्रोल होत नसेल तर आजच्या काळामध्ये अमेरिकन डायबिटीस असोसिएशन, इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन यांनी प्रथमच शस्त्रक्रियेला प्राधान्य दिलेलं आहे. ज्यांचं अतिलठ्ठपणा आहे आणि डायबिटीस औषधांनी किंवा इन्शुलिननी कंट्रोल होऊ शकत नाही त्यांना इन्शुलिन किंवा औषधापासून पूर्ण मुक्तता मिळू शकते. आणि त्याच्यामुळे विशेष करून डायबिटीसमुळे होणारे आजार म्हणजे न्यूरोपॅथी म्हणतात, पायाचं सेन्सेशन जाणं किंवा पुरुषांमध्ये इम्पोर्टन्स, पुरुषत्व कमी होणं किंवा डोळ्याची कार्यक्षमता जाणे, किडनी फेल्युअर होणे असे आजार टाळू शकतात. तर 32हून BMI जास्त जर असेल तर अशा रुग्णांसाठी डायबिटीससाठी शस्त्रक्रिया हे आजच्या काळामध्ये स्टँडर्ड ऑफ केअर म्हणून डायबिटॉलॉजिस्टसुद्धा रेकमेंड करतात आणि सर्व असोसिएशनमधून याचा मेसेज सगळ्यांना देत जात आहे. तसेच याच्याहून जर कमी वजन असेल परंतु BMI हा 30 ते 32 मध्ये असेल तरीसुद्धा तो माणूस अतिलठ्ठच समजला जातो आणि त्यांना विशिष्ट सर्कमस्टन्सेसमध्ये ही ट्रीटमेंट उपलब्ध होऊ शकते. आणि जसं मी म्हणालो की याच्याहून जर कमी असेल तर त्यांना या संशोधनाचा फायदा घेता येतो आणि त्यांना मोफत ट्रीटमेंट मिळवता येते. ओके. आपण हे बघितलं तर की कशा रीतीने ही ट्रीटमेंट होऊ शकते आपण बघितलं. याच वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत. इथे एक ह्या अतिशय वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे ज्यांनी मॉडेलिंग सुरू केलेले वजन कमी केल्यानंतर. पण तत्पूर्वी हा एक सगळा जो भाग आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत, त्यांची किंमतही कदाचित जास्त असेल, पण एकंदरीतच होणारा फायदा आपण विचारात घेतला या शस्त्रक्रियेमुळे तर आज ही एक इन्व्हेस्टमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही. आपलं काय मत आहे याविषयी सर?
हा सर्व रुग्णांसाठी अत्यंत नाजूक आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक रुग्ण जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा म्हणतो, डॉक्टर ही शस्त्रक्रिया एवढी महाग का? तेव्हा मला त्यांना समजावून सांगावं लागतं की ही त्यांची एका वेळची इन्व्हेस्टमेंट आहे. ते जर त्यांच्या जेवणामध्ये, त्यांच्या आरामासाठी, डॉक्टरांच्या व्हिजिटसाठी, तपासण्यांसाठी, डायबिटीसची गोळी, कोलेस्टेरॉलची गोळी, सांधेदुखीची गोळी, याचा जर त्यांचा 2-3 वर्षाचा खर्च बघितला तर शस्त्रक्रियेपेक्षा खूपच कमी असतो. आणि जर काही वर्षांमध्ये जर बघाल तर माणूस हा शस्त्रक्रिया केल्यानंतर कदाचित त्यांचे खूप पैसे वाचवतो आणि श्रीमंतच होतो. खूपशा देशांमध्ये, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपमध्ये गव्हर्नमेंटतर्फे या शस्त्रक्रिया फ्री दिल्या जातात. कारण पुढच्या काळामधले हार्ट अटॅक, अँजिओप्लास्टी, जॉईंट रिप्लेसमेंट असा प्रचंड खर्च गव्हर्नमेंट वाचवतं आणि देशाची इकॉनॉमी सुधारते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शस्त्रक्रिया दुर्बिणीतून करण्यासाठी, टाके मारण्यासाठी विशिष्ट मशीन्स वापरतात. ते टाके घट्ट होण्यासाठी काही सेफ्टी डिव्हायसेस वापरतात. आणि सध्या हे सर्व फक्त अमेरिकेमधून भारतात येतात. काही चायनीज गोष्टी उपलब्ध आहेत, परंतु त्या FDA अप्रूव्ड नसल्यामुळे आम्ही त्या वापरा असं सांगत नाही. मला सर्वांना असा सल्ला आहे की कदाचित ही शस्त्रक्रिया स्टँडर्ड ट्रीटमेंटच्या किमतीपेक्षा जर कमी किमतीत होत असेल तर कदाचित ती धोक्याची असेल. कारण ह्याच्यामध्ये सिंगल यूज पॉलिसी वापरणं महत्त्वाचं आहे. सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आम्ही प्रत्येक डिस्पोजेबल वापरून हे फेकून देतो, परंतु किंमत कमी करण्याचा कुठलाही प्रयत्न करत नाही. तेव्हा खूप कमी किमतीत जर होऊ शकत असेल तर कदाचित ती धोक्याची होऊ शकते. हा सर्व रुग्णांना सल्ला आहे. जरूर. त्यामुळे स्टँडर्डायझेशन सुद्धा हे महत्त्वाचं आहे. ह्या अनुषंगाने आम्ही सर्व प्रेक्षकांना आता हेल्पलाईन नंबर देणार आहोत, ते आपण जरूर टिपून घ्या. आणि आपल्याला जर का ओबेसिटी विषयी जर का अधिक काही प्रश्न विचारायचे असतील किंवा अतिलठ्ठपणा आणि मधुमेहावरील जे प्रभावी उपचार आहेत त्यांच्याविषयी जर का काही प्रश्न विचारायचे असतील तर आमचे CGHS हेल्पलाईन नंबर पुढील प्रमाणे जे आपण जरूर टिपून घ्या. रॅप्रो ओबेसिटी सेंटर, रुबी हॉल क्लिनिक, जे CGHS हॉस्पिटल आहे, त्यांचे हेल्पलाईन नंबर आहेत. अर्थातच या नंबरवरती सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच प्रश्न विचारायचे, ते जरूर लक्षात ठेवा. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रश्न विचारायचे. आणि फोन नंबर्स पुढील प्रमाणे आहेत. 30270600 हा प्रथम क्रमांक आहे. 30270600. दुसरा एक नंबर आहे अजून, तो आहे 24337000 म्हणजेच 24337000. या दोन्ही नंबरच्या मागे आपल्याला STD कोड पुण्याचा लावायचा आहे आणि तो 020 किंवा 020 STD कोड लावून आपण जरूर फोन करू शकता. जाता आता सर प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? जाता जाता मला असं सांगावं लागेल की लठ्ठपणा हा एक मोठा आजार आहे असं प्रत्येक घरातल्या माणसाने बघावं. आपल्या लहान मुलापासून आपल्या तरुण मुलापर्यंत कुठेही जर लठ्ठपणा वाढत असेल तर त्याच वेळी तो थांबवायचा प्रयत्न करावा. विशेषतः ज्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीस आहे आणि वजन जास्त आहे त्यांनी पूर्ण त्यांची लाईफस्टाईल बदलावी. कदाचित घरातलं गोड खाण्याचं प्रमाण बदलावं. त्यांना जर गोड खायची डिश ठेवायची असेल तर कदाचित ते फळं ठेवू शकतील किंवा स्वीटनर वापरून एखादी गोड ठेवू शकतील. पाणी हे वेळेवर आणि खूप जास्त वेळा पिणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कुठल्याही फ्रूट ज्यूससारखे उपाय न करता रॉ फ्रूट्स खाणं, रेडीमेड खाण्यापेक्षा घरी शिजवलेलं अन्न खाणं हा अगदी साधा आणि सोपा सल्ला आहे. आणि मुलांमध्ये खेळ असावेत, शरीरामध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी असावी आणि आरामाच्या गोष्टी थोड्या कमी कराव्या असाच मी एक सल्ला द्या. जरूर. आणि या अनुषंगाने आमचा आजचा कार्यक्रम तुम्हा प्रेक्षकांना कसा वाटला ते तुम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा. पुढील पत्त्यावरती संपर्कासाठी पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार. पण सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर शशांक शाह आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्व प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.